नमस्कार मित्रांनो, शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री योजना दूत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक व शहरी भागात 5 लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50,000 योजना दूतांची 6 महिन्यासाठी निवड केली जाणार आहे। या योजना दूतांना दरमहा 10,000 रुपये प्रमाणे मानधन दिले जाणार आहे। या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे। या योजना दूतांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 दरम्यान असले पाहिजे। तो पदवीधर असला पाहिजे। उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे। उमेदवाराचे बँकेला आधार नंबर लिंक असणे आवश्यक आहे। मित्रांनो, चला तर कशा प्रकारे ऑनलाईन नोंदणी करता येईल ते आपण या व्हिडिओ दरम्यान पाहू। गूगल क्रोम वरती गेल्यानंतर मित्रांनो योजनादूत.org वेबसाईट टाईप करायचं आहे। वेबसाईट टाईप केल्यानंतर तुम्हाला 1 नंबरची वेबसाईट आहे, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल आहे। डॅशबोर्ड पुढे नंतर रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे। रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर यूथ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर टिक बॉक्सवर क्लिक करून इथे तुम्हाला आधार नंबर टाकून व्हेरीफाय आधार नंबर करायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या नंबरवरती आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल। तो OTP मध्ये प्रविष्ट करायचा आहे आणि व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे सर्व प्रोफाईल दिसेल, तुमची माहिती दिसेल। नंतर तुम्हाला याच्या खाली ईमेल आयडी, कन्फर्म ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मध्ये एंटर करायची आहे। एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस, संपूर्ण तुमचा ॲड्रेस एंटर करायचा आहे। इथे व्हॉट्सअप नंबर टाकून घ्यायचा आहे। स्मार्टफोन असेल तर तुमच्याकडे येस करायचं आहे। तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर, इथे बॅचलरवर क्लिक करायचं आहे। पुढे मित्रांनो इथे योजना माहिती तुम्हाला कुठे भेटली आहे, तर मी इथे मीडियावरती क्लिक करत आहे। मीडिया मार्फत मला ही योजना दूतची माहिती कळाली आहे। पुढे कॉन्सेंट यावरती टिक करून आय एम रोबोट यावर क्लिक करून रजिस्टर याच्यावरती क्लिक करत आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंप्लीट प्रोफाईल असं एक टॅब दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। या टॅबवर आल्यानंतर तुम्हाला सर्व तुमची माहिती दिसेल। याच्यामध्ये आवश्यक असलेले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली त्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यामध्ये एंटर करायचं आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन एंटर करून याच्यामध्ये तुम्हाला डिग्रीचे मार्क मेमो मध्ये अपलोड करून ॲड टू लिस्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। मॅचिंग जॉब या टॅबमध्ये अर्जदाराला रिक्त जागा दाखवण्यात येतील। अर्जदार ते फिल्टर करू शकतात आणि त्यासाठी अर्ज करू शकतात।
तर अशा प्रकारे मित्रांनो योजना दूत यासाठी नोंदणी केली जाते। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।